हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आम्ही आज आलो पिंपळगावला, बसवंत गार्डनला आलेलो. इथं बसवंत गार्डनमध्ये आज आहे ना एकदम व्यवस्थित, एकदम भारी आहे. तर मी इथं 2-3 वेळेस ट्राय केला पण नाही झालं. तर आज फायनली आज आलो आम्ही. आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे, तर त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ. तर मी आलो आहे, शुभम आहे, मयुरेश आहे आणि अजून एक मित्र. आम्ही चौघं जण आलो आहे. तर बसवंत गार्डन आहे, इथं एंट्री फी आहे प्रत्येकाची. प्रत्येक ठिकाणी किती एंट्री फी आहे, काय आहे, मी तुम्हाला सर्व सांगतो. आणि एकदम बघण्यासारखं एकदम भारी बनवलेलं आहे त्यांनी. पिंपळगावपासून 1 ते 2 किलोमीटर आहे मध्ये. आणि मस्त बनवलं, मी तुम्हाला दाखवतो. आणि हां, तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप दिवसच्या हार्दिक शुभेच्छा. आज फ्रेंडशिप डे. आणि इथं चालू असतं ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत चालू असतं. तर तुम्ही नाशिकपासून 35 किलोमीटर आहे आणि पिंपळगावपासून 2 किलोमीटर. तर तुम्ही येऊ शकता. आणि इथं बघण्यासारखं खूप आहे. लहान पोरासाठी तर खूप ॲक्टिव्हिटीज आहे, तुम्ही ते करू शकता. इथं बुकिंग, इथं तिकीट काउंटर आहे. हे तिकीट काउंटर आहे, इथं तुम्ही तिकीट बाय करू शकता. एकदम जबरदस्त बनवलेलं त्यांनी असं. हे इथं जेवणाची सोय आहे, तिकडं गेमिंग झोन आहे. आणि ग्रुपसाठी काही वगैरे पॅकेज असतात परत सेपरेट. तिकीट मग नाही जास्त जो आल्यानंतर 1500. किती तिकीट आहे? किती पाहिजे मिनिमम अजून फॅमिलीज बरोबर. मित्रांनो, आल्या आल्या आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी ज्यूस दिले, ऑरेंज ज्यूस. आणि आता मी जातो मध्ये व्हिजिट करायला. इकडे काय सांगते, ऐक ना, तेच सांगते ते पायपेक्षा लवकर लक्षात येईल. वस्तू विनिमय पद्धतीने त्यांची कामे करून द्यायची, वस्तूच्या बदल्या वस्तू देऊन किंवा काही कामामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. तसेच पुढे आपल्याला खवा बनवण्याची मशिनरी दाखवलेली आहे आणि 4 ते 5 लिटर दुधापासून साधारण 1 किलो खवा हा बनतो. ते सर्वाधिक उत्पादन, वापर तसेच आयात करणारा देश मानला जातो. मागे वेगवेगळ्या मित्रांनो, आता आम्ही सुरुवात केली आहे व्हिजिट करायला. तर व्हिजिट करताना ना इथं आहे ना सुरुवातीलाच प्रत्येक गोष्ट जाते, काय काय केलं जातं, कशापासून काय केलं जातं हे दाखवलेलं आहे. आता इथे ना तेल काढलेलं आहे, तेल कोणत्या कशापासून कोणतं तेल काढलेलं ते दाखवलेलं आहे. आणि या प्रत्येक वस्तू कशी तयार केली जाते हे त्यांनी इथं दाखवलेलं आहे. हे असे त्यांनी बनवलेले सेक्शन दाखवलं आहे. आणि तुम्हाला विजिटर लागत असेल तर तुम्हाला त्या विजिट आणि तर तुम्हाला सांगता की कशापासून काय बनवलं जातं. तर आम्ही आता जस्ट सुरुवात केली आहे. तर बघण्यासारखं खूप आहे. तुमचा एक दिवस पण पुरणार नाही, तुम्हाला एवढं मोठं आहे, मस्त बनवलेलं आहे. व्हेजिटेबल्स ह्या पिकवल्या जातात आणि त्या व्हेजिटेबल्ससाठी इथे आपण आयडल विलेज दाखवलं, म्हणजे एका गावामध्ये कोणकोणत्या सोयी असतात आपण तसं भेट दाखवलं. म्हणजे गाव कुठेच नाही, फक्त इमॅजिनेशनमध्ये बनवलेलं आहे. तर त्याचं नाव सेवर गाव दिलं. तुम्हाला माहिती सेवर गाव नाव काय? आमची कुरवाटेक किमटेक कंपनी आहे ना, त्याचं फर्स्ट प्रोडक्ट हे सेवर होतं, त्यावर सेवर गाव. अच्छा, कोणती कंपनी? कुरवाटेक. हो, कुरवाटेक. म्हणजे कशाबद्दल होते प्रोडक्शन आहे हो, नाही कशाबद्दल आमची सेहनी बियाणे हे नाही कशाबद्दल पाहिजे असं आपण इथे मॉडेल तयार केले. जसं की 2 गावांना जोडण्यासाठी बस स्टँड असेल किंवा रुग्णालय, सरकारी हॉस्पिटल गरजेचं आहे असं. मॅडम डिटेलमध्ये माहिती सांगा ना आम्हाला. प्राथमिक म्हणजे आता समजा बस स्टँड असेल, 2 गावांना जोडून ठेवतात. त्याबरोबर काही गावांमध्ये रुग्णालय नसतं किंवा शाळा नसते, मग बाहेरची मुलं इथून लांबच्या गावाला प्रवास करून जातात. ते आपण इथे दाखवलं की जर गावामध्ये शाळा किंवा रुग्णालय, बस स्टँड असेल तर मुलांना जास्त किंवा वृद्धांना जास्त हे
मेहनत करायची गरज. तर बेसिकली आता आम्ही एंटर केले सावरगावमध्ये. सावरगाव हे एक इमॅजिनरी गाव आहे आणि यांचं ना एक प्रोडक्ट होतं सेवर, त्या नावाने हे गाव बनवलेलं आहे. आणि एक आदर्श गाव कसं पाहिजे ना हे इथं दाखवलेलं आहे. म्हणजे गाव आहे ना, हे गाव कुठेच नाही आहे. हे गाव फक्त मॉडेल आहे, कसं गाव पाहिजे एक, आणि काय काय सुविधा पाहिजे, फॅसिलिटी पाहिजे, हे एक मॉडेल बनवलं आहे गावचं. बेसिकली एक मॉडेल आहे, हे मॉडेल आहे. आणि एक गावामध्ये काय काय पाहिजे सुविधा, कशा पाहिजे, रोड कसे पाहिजे, सगळं बनवलेलं आहे. बेसिकली इमॅजिनरी गाव आहे, मॉडेल बनवलं आहे, इमॅजिनरी गाव आहे. आणि आणि हे असं गाव बनलं पाहिजे, दॅट्स वाय हे सगळे मॉडेल्स आहे. हे सगळे मॉडेल्स आहे. असं वाटतंय रिअल गाव आहे, बट रिअल गाव नाही आहे. असं गाव कुठेच नाही आहे. हे बनलं पाहिजे. दिस इज द फार्मिंग. शेती आहे. शेतीमध्ये काय काय पाहिजे, कशी पाहिजे गावामध्ये, ते पण दाखवलं आहे. अरे बाबा मंदिर तसंच आहे. त्याला माहिती आहे ना, त्याला वर्क द्या ना. गोष्टी संकल्पना होती. म्हणजे समजा एखादा शेतकरी आहे, त्याला शिंप्याकडनं कपडे शिवायचे आहे, तर तो काय करायचा, आपल्या शेतात पिकणार धान्य तो त्या शिंप्याला द्यायचा आणि त्या बदल्यात त्याच्याकडनं कपडे शिवून घ्यायचा. अशी ही पद्धत चालत होती. आता ग्रामीण भागात ही पद्धत मोठ्या प्रमाणात चालत होती. त्यामुळे प्रत्येक गावात हे 12ही प्रकारचे लोक असायचे, जे की वंश परंपरेने आपला व्यवसाय पुढे चालवायचे. त्यामुळे त्यांना 12 गोतेदार असं बोललं जात होतं. मग त्यामध्ये सर्व समाजाचे लोक असायचे, ते सर्व आपण इथे दाखवलेले आहेत. न्हावी असेल, लोहार असेल, पुढे कुंभार आहे, चांभार आहे, माळी आहे, सुतार आहे, हे सर्व आपण इथे दाखवलेले आहे. आता हे जे भिंतीवर असतात ते भिंती सगळ्यांची फोटो काढ, सिंगल सिंगल काढ. थांबे, हालू नको. हालू नको नाही. बसून गार्डन मध्ये येऊन नाही पागल झाली माझे मित्र. हे बघा कुठं मारायचं, कुठं मारतं. गेमिंग झोन मध्ये, पूर्ण गेमिंग झोन आहे हा पूर्ण. नाही रे नकोय. गुलेरनी लय चांगलं लागतं वाटतं ही गुलेर आहे आणि याच्यात गोट्या. ह्या गोट्यांनी ते बर्ड मारायचंय. इकडे माहिती माझ्या एक व्हिडिओ मध्ये येतोय कोणता मारतो मी सांगतो. कोणताही मार जो लागेल तो. सांग पुढं पुढं. येल्लो 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 येलो येल्लो. थांब, लक्ष दे. ओके मार. घ्या. तुझा हा. आमचं गेमिंग झोन पूर्ण झालं खेळून. आता आम्ही चाललो दुसऱ्या साईडला. हे पण आमचं खेळून झालं. मी तर म्हणतो तुम्ही इथे आले तुम्हाला एक दिवस सुद्धा पुरणार नाही, इतकं मोठं आहे. जास्त टाइम लागतो, पूर्ण टाइम लागतो. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. पैसा वसूल, पैसा वसूल एकदम पैसा वसूल. मित्रांनो
आता आम्ही चालू आहे चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट करायला. आता तिथे बघू वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट कसे आहे ते आपण बघू, टेस्ट करू. घेणार तर कोणी नाही. हं? मी कुठे येऊन गेलो? नाही नाही. आता ही दिस इज द चॉकलेट फॅक्टरी. सुहास काय सांगशील तू? आता बघू काय कसे एक प्रकारची चॉकलेट आता आम्ही चाललोय ट्रॅक्टर राईड करायला. झिप लाईन ही झिप लाईन केली असती ना, गर्दी कमी त्याच्यात. हे कशाला करतात? हा हे नको करू. मित्रांनो आम्ही आता चालू ट्रॅक्टर राईड करायला आणि या ट्रॅक्टर राईड मध्ये आम्हाला पूर्ण गार्डन फिरवणार. पळून गेला होता बाई, इकडे पाणी आहे, इकडे काहीतरी राईड आहे बघ. ते बा याच्यात ना बसून गोल गोल ते गोल 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 नाही, ते सायकल रायडिंग आहे, सायकल राईड. इकडून तिकडे वाईट आहे सायकल दिसते ती. ती माहिती मोठी सायकल चालू तिकडे जायची, तिकडून इकडे 100 रुपये ती. 100 रुपये. हा ओरिजिनल हा आता वरील आता हे बाई नाही किती काही बाईड आली काय सकाळी लवकर आलं काय येतो तिकडे फोटो काढायला. हळूहळू एनर्जी लॉस होत जाईल. वायर बहुत कमी होते. इकडून फिरला का मी थांबत व्हिडिओ घे रे बाबा. मयुरेश माहिती हळू थांब, माहिती माल फिरतो पहिले माझ्याकडून जास्त घेऊ. सगळे प्रो याच्यात. काय हात काय दुखायचे, याच्यावर सपोर्ट घ्यायचा. आज सपोर्ट घ्या ना माहिती हाताचा. थांब तू नको फिरू, थांब पहिले माझं वाकडं झालं थांबून फिरव. काय आवाज आहे कसली आला ये देखो बंदे देखो हमारे, ये सुहास भाई. थांब. आम्ही दोघं एका अरे ये किरण भाई. कर. हे का खालून जाम होते माणूस लटकून. पुढे चालला आता. चालायचे अरे दर या हातात, दर असं. तर मित्रांनो आमची झिप लाईन झाली आहे. झिप लाईन एकदम ओके झाली, फक्त थोडीशी शॉर्ट होती बट बेटर आहे. मयुरेश कसं करून क्वालिटी एक्सपिरियन्स? एकदम quality. सुहास एकदम भारी उत्तम. हो तर परत येणार का? मग नक्की. चल परत एक करू. एक गाय आहे जी मी आज पहिल्यांदा बघितली. गायची हाईट एवढी असू शकते. ही गाय 2.5 फूट हाईट आहे हिची. नवीन व्हरायटी 2.5 फूट आणि दूध देते 3 ते 4 लिटर. इथं दिलंय. छोटीशी हाईट. मित्रांनो एकदम परफेक्ट असं बनवलेली गाय बघा. प्रत्येक व्हरायटीच्या गाय.
आता आम्ही हनीबीन पार्कला ॲक्च्युली मधमाशा कसं मध बनवताना ते बघायला आलो. हे बा ही मधमाशी, या मधमाशा कसं मध बनवता, काय करता, हे सगळं बघायला आलो इथे. ते विजिट देत आहे. हे पीस वेली सेवाईच्यापासून आपण हनी प्रोडक्शनचे घेत असतो. या चावत्या कधी मॅडम जास्ती? त्यांचं नाव घेतलं ना मॅडम नाव घेतलं ना, म्हणून म्हटलं. त्यांनी एकदम फोटो काढा मॅम, इकडे दाखवा. पडेल सगळे. शहरी मधमाशी पालन, बंगलो मधमाशाचं पालन करावं लागलं. नवीन बिझनेस बी युनिवर्स. खूप मेहनत आहे त्याला एवढं बनवण्यासाठी. खूप बारीक काम बनवलं.